घर, जमीन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। मालमत्ता नोंदणीच्या वेळी मुद्रांक शुल्काची रक्कम भरताना होणारी चूक किंवा जाणीवपूर्वक शुल्क चुकविण्याचा प्रकार आता खरेदीदारांच्या अंगलट येणार आहेत। राज्य सरकारने या संदर्भातील दंडाच्या रकमेत तब्बल 20 पटींनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आता 5,000 रुपयांऐवजी थेट 1,00,000 रुपये दंड भरावा लागणार आहे। नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही। राज्य अर्थसंकल्पात या संदर्भातील कठोर तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे। या निर्णयाला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार असून त्यानंतर याची कडक अंमलबजावणी सुरू होईल। मुद्रांक शुल्कापोटी मिळणारा महसूल हा सरकारच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे। अनेकदा व्यवहार मूल्यापेक्षा कमी किमतीत दस्त नोंदवून सरकारचा महसूल बुडवला जातो। या प्रकारांना आता चाप लावण्यासाठी शासनानं आता दंडाची मर्यादा 1,00,000पर्यंत नेली जाणार आहे। मुद्रांक शुल्क चुकवणे आता हा केवळ आर्थिक तांत्रिक मुद्दा उरलेला नसून तो कायद्याने गंभीर गुन्हा ठरवण्यात आलाय। नव्या नियमांनुसार काही मुद्रांक शुल्क भरल्यास किंवा खोटी माहिती दिल्यास संबंधितांना 1 महिना ते 6 महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते। तसेच आर्थिक दंडाची ही कठोर तरतूद करण्यात आली आहे। शासनाचा महसूल बुडविण्याचा प्रयत्न केल्यास 1,00,000च्या दंडासोबतच फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आता पारदर्शक व्यवहार करावेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। मालमत्ता किंवा घर खरेदीच्या विक्रीच्या व्यवहाराची रीतसर नोंदणी करणे कायद्याने आवश्यक आहे। नोंदणीशिवाय केलेला व्यवहार अवैध ठरू शकतो। मालमत्तेचा आकार आणि त्या भागातील सरकारी रेडी रेकनर दरानुसारच मुद्रांक शुल्काची गणना करणे बंधनकारक आहे। दस्तऐवज सब रजिस्ट्रार कार्यालयात नेण्यापूर्वी ऑनलाईन पोर्टलवर किंवा तज्ज्ञांकडून शुल्काची अचूक पडताळणी करून घ्यावी। या गोष्टी तपासून घेतल्यास भविष्यात अडचणी येणार नाहीत। मालमत्तेचे कागदपत्र पूर्णपणे तपासून घ्यावीत। जमिनीचा किंवा घराचा प्रत्यक्ष आकार आणि कागदोपत्री आकार यात तफावत नसावी। मुद्रांक शुल्काची रक्कम स्वतः ई-चलनाद्वारे किंवा अधिकृत बँकांमार्फत भरावी। एजंट किंवा त्रयस्थ व्यक्तीवर विसंबून न राहता रेड रिकनर दर स्वतः तपासावेत। मालमत्तेवर बोजा आहे का याची तपासणी करावी। तसेच वकिलांकडून मागील 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट घेणे आवश्यक आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।